नमस्कार, मी कुमारी श्रद्धा छगन भोसले. आज मी राजयुवा काव्य कुटुंब चतुर्थ वर्धापन दिनानिमित्त आयोजित राजयुवा काव्य कर्नाटक स्पर्धा 2025साठी कविता सादर करत आहे. तर माझ्या कवितेचं शीर्षक आहे मी बोलले पण कुणी ऐकलं नाही. न्यायाच्या शोधात गुमवलेली अनेक जीव आणि अधू झालेली आशा. प्रत्येक बलात्कार प्रकरणाच्या मागे असलेल्या जखमांचा विचार केला तर हृदय वेदनेने तुटतं. समाजामध्ये असहाय्यतेला सामोरे जावं लागणं खूप दुर्दैवी आहे. तर प्रत्येक पीडितेला न्याय मिळायला हवा आणि प्रत्येक आवाज ऐकला जावा आणि म्हणूनच समाजाला जागृत करण्यासाठी एक छोटासा आवाज. रस्त्यावर चालत होती, डोळ्यात स्वप्न चमकत होती. आई बाबांच्या आशा होत्या, तिच्या उंबरठ्यावर वाट पाहत होती. पण त्या रात्री काळोख दाटला. तिच्या सावलीला ही भीती वाटली. ती धडपडले, ती ओरडले, पण या जगाने डोळे मिटले. त्या हातांनी तिला फाडलं, तिचं अस्तित्वच लुटलं. ती सुटण्यासाठी झगडले, पण शेवटी शरीरही थकून पडलं. तिने विचारलं मीच का? रस्त्याने तिला विचारलं नाही. हवा थांबली, चंद्रही निघून गेला. तिच्या आक्रोशाने आभाळ दुभंगलं नाही. सकाळ झाली, पेपर छापले. सकाळी तिच्या वेदना बातम्या झाल्या. कोणी डोकं हलवलं, कोणी हसले, कोणी बिचारी म्हणून पाठमोळ वळलं. परत तिच्यावरच प्रश्न उभारले. तिचे कपडे कसे होते, तिचे नखरे कसे होते, तिचे हसणे कसे होते आणि ती उशिरा बाहेरच का? आई अजूनही दाराकडे पाहते. माझी लेक येईल असं स्वतःशीच बोलते. बाबांच्या डोळ्यात प्रश्नच प्रश्न. मी तिला वाचवू शकलो असतो का? भाऊ रडत बसला एकटा. ताईला न्याय मिळेल ना? पण न्याय तर कागदावरच अडकला आणि ती आठवणीतच जिवंत राहिले ना. ती चुकली असे म्हणणारे हजार, पण त्यांना कधीच प्रश्न पडला नाही. त्या नराधमांना कोणी विचारलं का? त्यांच्या हातांना शिक्षा झाली का? तिला न्याय मिळाला नाही, ही जनता शांत का? मनाचा गोंधळ का? सांगा ना, ती उरलेलं आयुष्य जगेल का? पुन्हा एक नवीन नाव, नवीन चेहरा, पुन्हा एक नवीन बातमी, पुन्हा एक उद्ध्वस्त संसार आणि पुन्हा एक गप्प बसलेला समाज. थँक्यू.